सर, ज्या पद्धतीने काल एका विद्यार्थ्याचं ॲक्सिडेंट झालेलं आहे रेल्वेमध्ये, तर बससेवा सुरू करणार आहेत केडीएमसी तर्फे, त्याबद्दल काही माहिती आहे? आपली केडीएमटी मार्फत ऑलरेडी बस सेवा विविध ठिकाणी सुरू आहे. जवळजवळ 80 ते 90 बसेस आमची विविध रूट्सवर चालतात. आणखी एक विशेष बाब अशी आहे की PM ई बस सेवा जी केंद्र शासनाची योजना आहे त्याच्या अंतर्गत 100 इलेक्ट्रिक बसेस आपल्याला येणाऱ्या काळात भेटणार आहेत. त्याच्या इलेक्ट्रिक डेपोचं काम आज रोजी सुरू आहे आणि कदाचित पुढचे 2-3 महिन्यामध्ये आपल्याला 100 बसेस एक्स्ट्रा जे EV बसेस आहे ते KDMCला भेटणार आहेत आणि त्याकरिता आम्ही पाठपुरावा करतोय. माननीय लोकप्रतिनिधी पाठपुरावा करणार आहेत आणि 100 बसेस ते आणि 80 बसेस असे 180 बसेस आपल्याला आपले KDMC क्षेत्रात चालू करता येईल. काही नवीन रूट्सही चालू करता येणार. जे एक्झिस्टिंग मार्ग आहे जिथे गर्दी जास्त आहे तिथे आपल्याला याची फ्रिक्वेन्सी वाढवता येईल बसेसची आणि आपला पब्लिक ट्रान्सपोर्ट इम्प्रूव्हमेंट करता येऊ शकेल. ठाणे ते डोंबिवली ठाणे बस सेवा चालू करण्याची मागणी. आता याच्यामध्ये शासनाने जे मागच्या वर्षी एक परिपत्रक काढला होता त्याच्यामध्ये त्यांनी KMPML ची स्थापना केलेली आहे. KMPML जसे PMPML आहे पुणेचं महामंडळ, असेच कल्याण डोंबिवलीचं पण महामंडळ त्यांनी स्थापन केलेलं आहे. त्याच्यामध्ये उल्हासनगर, भिवंडी आणि KDMC असे 3 महानगरपालिका आणि अंबरनाथ, बदलापूर असे 2 नगरपालिका असे त्याच्यामध्ये समावेश आहे. तर सध्या ह्या 5 क्षेत्रामध्ये हे सगळी बसेस आपल्याला फिरवायचे, पण आपण नक्कीच आपल्या क्षेत्राच्या बाहेरही जाऊ शकतो. KMPMLच्या माध्यमातून आपण नवी मुंबईपर्यंत एक बाजूने आणि दुसऱ्या बाजूने ठाणेपर्यंत जाण्याचे नियोजन करू शकतो जर तेवढी बसेस आम्हाला येणाऱ्या काळामध्ये उपलब्ध झाली. एक प्रश्न आहे